नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थी स्पेशल आज मी घेऊन आली आहे मस्त अशी झटपट आणि सोप्या मोदकाची रेसिपी। हो मंडळी, ही आहे मस्त अशी चॉकलेट केक पासून तयार केलेले मोदक। अगदी झटपट अगदी 10 मिनिटात तयार होणारे हे मोदक आहेत। जर तुमच्याकडे केक असेल तर चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कपकेक घेतलेले आहेत। तुम्ही विकत आणून सुद्धा घेऊ शकता, वेज घ्या। छान असे त्याला क्रम करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या। ते माझ्याकडे थोडंसं चॉकलेट होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही, ऑप्शनल आहे। आता ह्यामध्ये मी 2 चमचे थंड दूध घातलेलं आहे, गरम नाही, चिल्ड एकदम फ्रीजमध्ये असेल ना ते दूध। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण पातळ होऊन जाईल। पहिले 1 चमचा नंतर 1 चमचा असं टोटल 2 ते 2.5 चमचे मला दूध लागलेलं आहे। छान असं पीठ मळतो त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता जास्त चॉकलेटी म्हणून मी इथे 1 चमचा चॉकलेट पावडर घातलेली आहे। ही कॅडबरीची चॉकलेट पावडर मी इथे यूज केलेली आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडची यूज करू शकता, काही हरकत नाही। पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स झाल्यानंतर आपण मोदक करायला घेऊया। तर मोदक करण्यासाठी सर्वप्रथम आपण मोदकच्या साच्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं। व्यवस्थितरित्या लावून घ्या जेणेकरून मोदक सहजरित्या डिमोल्ड होईल। अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यात भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या सर्व बाजूने आपण तो पसरवून घ्यायचा आहे, कारण आपण ह्यामध्ये चॉकलेट चोको चिप्सची फिलिंग करणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही दुसरं काहीही फिल करू शकता किंवा असेही खाऊ शकता, खूप छान लागतात। मस्तपैकी भरून चॉकलेट चोको चिप्स घालायचे आहेत। आता वरून पुन्हा आपण केकचं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक डिमोल्ड करताना तुटणार नाही। तर आपण मोदक डिमोल्ड करून घेऊया। हे पहा मंडळी, किती छान असा अप्रतिम दिसत आहे आणि तुपाने त्याला शाईन सुद्धा किती छान आलेली आहे। तर मंडळी तयार आहेत आपले चॉकलेट केक पासून तयार केलेले चॉकलेट केक मोदक किंवा चॉकलेट चोको चिप्स केक मोदक, आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी। तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या गणेश चतुर्थीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। गणपती बाप्पा मोरया।